माझं नाव मानस सूर्यराव. तर आजचा माझा पहिला ब्लॉग आहे. तर उद्या मकर संक्रांत आहे म्हणून आज आम्ही सगळी पोरं पतंग घ्यायला चाललेलो आहेत. तर पतंग घ्यायला जातो ते आम्ही पूर्ण दाखवणार आहेत. तर सगळे पोरं आलेले आहेत, तर सगळ्यांनी हाय करा. तर मित्रांनो आम्ही चाललेलो पतंग घ्यायला. जाता जाता आम्ही कुठे मस्ती मजा करू ते पण आम्ही दाखवणार आहेत ब्लॉगच्या मार्फत. तर आम्ही सगळे चाललेलो आहेत. तो याचं नाव आहे राम, याचं नाव आहे दक्षू, हा आहे श्याम आणि याचं नाव पियुष आहे. सगळे पतंग घ्यायला चाललेले आहेत आम्ही. तर सगळे असे लाजतात आज, कारण की पहिलाच ब्लॉग आहे आमचा. तर सगळे लाजत आहेत. अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे. आमच्या रस्त्यामध्ये मंदिर लागतो. सगळे वर आलेले आहेत. आता चाललो, आता पतंग घ्यायला चाललो, लोधाला धागा घ्यायला चाललो. सगळी पोरं आलेले आहेत. आता बघा आमच्या धागा घेऊन चाललोय, आम्हाला धागा घेऊन चाललोय. आम्ही 50-50 रुपये बघा, घेतले सगळ्यांनी. ब्लॉग चाललोय ब्लॉग बनवत. उद्या मकर संक्रांत आहे. आम्ही रशी घेणार, रशी येणार ते काय नाही. धागा घेणार, पतंग घेणार, असं आम्ही बोलून टाकलं. पतंग घेणार आणि रशी घेणार. पूर्ण केलेलं आहे. तर समोर बघा पटरी आहे, पटरी आहे इथून. तर चाललेलो आहे आम्ही मित्रांनो. तर समोर भेटलेला आपला पत्या भाई आमच्या सोसायटीतला. तर इथं पबजी गेलं बसलाय भाई. आपण ब्लॉग चालू केलेला, आपला पहिला ब्लॉग आहे आजचा. आम्ही सगळे भाऊ बघा पबजी गेलतो, त्या भाईला उचललेला आहे. तर पत्या भाई पण आपल्या मध्ये होता, पबजी गेलो होता भाऊ, एकटाच पबजी गेला होता. हा मग चालू आहे भाई. दुकानात इथं आलेलो आहे. तर समोर बघा पतंगचं दुकान आहे. पत्या भाई इथं लगेच पतंग बितंग विचारायला लागलेला आहे. तर समोर बघा पतंग बिती आहे, बिंजा पतंग बितंग आहे. आता पण हे बघा इथं वर पण 2026 ची पतंग लावली, ते पण घेणार आहे बघा वरती. हे बघा हे इथून पतंग आहे, पतंग हे बघा ही गोष्टवाली आहे. बघा इथे इंडिया पण लिहिलं. पुढे आपण पतंग बघू. मकर संक्रांतीच्या पतंगाला खूप डिमांड असते, इथं लय गर्दी तिथं आम्हाला रस्त्यात आमचे काका भेटले. पतंग 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 आता आपण पतंग बघू तिथं जाऊन. हे बघा लय भारी भारी पतंग आहेत खालती ठेवलेल्या. पतंग बघा. तर मग तोपर्यंत आपला प्रथमेश भाई घेणारे ब्लॉग. ब्लॉग घ्यायची गरज नाही, मी आता दाखवतो कोणत्या पतंग घेतो तुम्हाला इथे. हे बघा, कोणत्या पतंग बघू? सॉरी दारा, बोट बीट हात बीत येत असेल माझं. इथे बघा, घ्या ना तुम्हाला ज्या घ्यायचे ते घ्या. अरे 50 रुपये कितीचे? 40 रुपयाचे एड्या. मस्त आहे. अरे क्वालिटी बघ ना भाई. आपल्या बजेट मध्ये पाहिजे 20 रुपयाचे पतंग. 20 रुपयाचे मागच्या वेळेस होत्या रे, मस्त होत्या, बादशा होत्या मागच्या वेळेस माहिती का. पतंगी दाखवा ना यार ब्लॉग मध्ये. ये ना बघ ना, तू कुठली हवा तुला. आता 15-20 आपल्या बजेट मध्ये दाखवा जरा चांगली. 15-20 रुपये मध्ये. हा हे बघ इथे 10 5 वाले आहेत, तिथे 10 15. ही कितीचे? ही कितीचे? कुठली ही 10 वाली आहे. ती पुढची बाबा इकडे या तिकडे. आतमध्ये येते 20 वाली भाई मार ह्याच्यामध्ये आलाय तू. ही 20 वाली आहे आणि ही 15 वाली आहे. दोघे ती 10ची आहे. अरे माझी पतंग घेऊन एकच घेतली. बाकीचे जाडद्यांनी पण पतंग घेतले. दिका रे तरी पतंग दिका. बघा गाईस आम्ही पण पतंग घेतलं. याची पतंग बघा, ही माझी पतंग घेतलेली आहे मी. आणि दादे घेत आहेत तिकडं पतंगची शॉपिंग. आता त्यांचं जसं झालं पतंग तर आम्ही लगेच घरी जायला निघू. तो पतंग घेतलेला बघा, सगळ्यांनी पतंग घेतलेले आहेत. तर पतंग घेऊन सीधा आम्ही घरी जाणार आहेत आणि तिथे जाऊन कन्नी बांधणार आहेत. पोरं वगैरे पतंग दाखवणार पतंग. एवढा पतंग पतंग घेतली चांगल्या पण उडवत, एकाला उडवता येत नाही. सगळे फक्त छोट्या पोरांना उडवतात, एकाला उडवता येत नाही. मला इथं उडवता येईल कुठे. पावन उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला पतंग उडवताना दाखवणार आहेत. तर पाठीमागे आम्ही मैदानावर जाणार आहे पतंग उडवायला. तुम्हाला आम्ही मैदानावरती दाखवतो. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेले आहे, घरी जाण्याच्या अर्ध्या रोड पर्यंत पोहोचलेले आहे. हे बघा तो बघा कशी मस्ती करत आहे. आता इकडे बघा. पतंग दाखव रे, ते कसं घेतो पण दाखव. आता मित्रांनो, तो बघा मस्ती करत आहे. मित्रांनो इकडे बघा, आम्ही चाललेलो आहे फिरायला. आणि हे बघा कोणता कार्टून आहे. हे बघा काय नाही, कुणाला एकाला पण पतंग उडवता येत नाही सांगते. एकाला पण नाही, नुसत्या उपटायला पतंग घेतल्यात आहे म्हणजे उडवायला. पतंग उडवताना आहेत तर फॅन फॉलोइंग बघा कशी भरतू बुडून बघते आपल्याला. मला येते सगळीकडे धमकाव देत आहे. पतंग घेतलेले. आता आम्हाला जाताना ट्रेन पट्ट्या लागणार आहेत जाताना आम्हाला. तर समोर बघा आमच्या ट्रेन चाललेली आहे. आम्हाला फाटक लागतो त्या साईडला जायला, आमच्या घरच्या साईडला जायला. भावांना बघा ट्रेन चाललेली आहे.
पोरं आता सुटलेली आहेत, लय चालायला लागतात ना, त्यांना गाड्या पाहिजेत फक्त जाताना. ट्रेन झालेली आहे इथपर्यंत ते बसेल परत गेम खेळ आणि भावाच्या आता इथपर्यंत सुपर, कारण की त्यांनी आमच्या सोसायटीतून घर सोडून आता इथं शिफ्टिंग झाली होती. प्रथमेश गेलेला आहे, प्रथमेश काय इथपर्यंत ते आम्ही चाललेलो आहे. आता बाकीचे अर्धी पोरं उरलेले, तर डायरेक्ट आम्ही घरी भेटल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटू. तिथे सोसायटी तिथं आलेलो आहे. तर समोर बघा मी ते काय कन्नी म्हणतायत, हे बघा कन्नी बिन्नी मानतात ते. तर आम्ही पोहोचलेलो आहे सोसायटी, तिथं लय मस्ती केली आहे आम्ही. दाखवलेलं आहे सोसायटी आलेली आहे आमची. तर भावांनो आम्ही आता लय भारी भारी पतंग घेतलाय. हे बघा कसा छोटं पोरांसारखा उडत आहे पतंग. चांगलं पण आहे, तुम्ही बघा. भेटूया पतंग घेतलेला. तो समोर बघा सुरता आलेला आहे, योगराजची नवीन बाईक घेऊन आले सुरता बघा. तर मित्रांनो भेटूया आपण असं नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आयडीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.